याचं मूळ कारण म्हणजे काय झाले, पैशाचा घोडेबाजार होऊन या ठिकाणी वेगवेगळे आमिष मतदारांना त्या ठिकाणी दाखवले जातात. हा मतदार माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. मतदारांना या ठिकाणी म्हणणे की उद्या इलेक्शन झाल्यानंतर, पेटे पॅक झाल्यानंतर हा एकही माणूस तुमच्याकडे फिरकणार नाही आणि त्या ठिकाणी सामान्य माणूसच उभा राहून सामान्याचे प्रश्न सोडवणार. की आपण या ठिकाणी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करताय का? प्रथमतः मी माझ्या रांजणगाव पंचायत समिती गणातील सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या मनापासून या ठिकाणी गोडाच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी त्याने उत्तर देत असताना मी असं सांगतो की आता सामान्यातील सामान्य उमेदवार इथून पुढच्या काळामध्ये उभा राहतोय का नाही, हाच मोठा प्रश्नचिन्ह माझ्यापुढे पडलेला आहे. याचं मूळ कारण म्हणजे काय झाले, पैशाचा घोडेबाजार होऊन या ठिकाणी वेगवेगळे आमिष मतदारांना त्या ठिकाणी दाखवले जातात. मग आता याच्यातून मतदार विचार करून त्या ठिकाणी सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ना मतदान करून निवडून दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. बऱ्याचशा वेळा बोललं जातं की या ठिकाणी गाव छोटा आहे, छोट्या गावचा उमेदवार आहे, तो कसा टिकणार या ठिकाणी रिंगणामध्ये? तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे तयारी करता? आता मी माझा जो सगळा गण आहे, या गणामध्ये सगळ्यांची त्या ठिकाणी सर्वांची भेट घेऊन आलेलो आहे आणि सर्वांचा आतला जो आवाज आहे तो आवाज हा सामान्याच्या पाठीमागे आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तयारीत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक ही जरी आता चुरशीची जरी दिसत असली तर निश्चितच हा मतदार माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. सामान्य नागरिकाला या ठिकाणी निवडणूक लढवणे या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीचे झालेले आहे? सामान्याला आता अवघड झालेलं आहे. कारण काय झाले की जे कोणी उमेदवार आहेत ती वेगवेगळे आमिष दाखवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कोण नेते, कोण हॉटेलवर जेवण चारते, कोण त्या ठिकाणी मतदारांची याद्या करते, असे वावडे त्या ठिकाणी आहे. परंतु माझं मतदारांना या ठिकाणी म्हणणं आहे की उद्या इलेक्शन झाल्यानंतर, पेटे पॅक झाल्यानंतर हा एकही माणूस तुमच्याकडे फिरकणार नाही आणि त्या ठिकाणी सामान्य माणूसच उभा राहून सामान्याचे प्रश्न सोडवणार आहे. प्रश्न अनुत्तरित राहतो. तुम्ही या ठिकाणी प्रवेश करणार आहात, करणार आहात तर कधी करणार आहात? शिवसैनिकांना सांग. प्रथमतः मी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, युवासेना प्रमुख संदीपभाई शिंदे यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की माझं अपेक्षाची त्या ठिकाणी तयारी चालू असताना त्यांनी मला स्वतः फोन करून या ठिकाणी सांगितलं, तुम्ही अपक्ष का लढताय, तुम्ही आमच्या मशाल या चिन्हावर लढा, मी तुम्हाला EB फॉर्म देतो. खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण सामान्यातील सामान्याला उमेदवार देणारा जर कोणता पक्ष असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे, हे आज माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी, माझ्या सर्व जवळीक असणाऱ्या सर्व